तर अजित पवार गट आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहे आणि त्यासाठी त्यांची गाडी जी आहे ते सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये आता जातीये। सिद्धिविनायकाला साकडं जे आहे ते अजित पवार गटाकडून घातलं जाणार आहे। आगामी निवडणुका मग ती विधान परिषदेची निवडणूक असो किंवा विधानसभेची, या निवडणुकांमध्ये यश मिळू दे असं साकडं ठाकरे गटाकडून अजित पवार गटाकडून सिद्धिविनायकाला घातलं जाणार आहे आणि यासाठी अजित पवार गटाचे सर्व आमदार जे आहेत त्यावेळेला उपस्थित आहेत आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी ते पोहोचलेले आहेत। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तो विशाल, आपण पाहतोय की अजित पवार आणि त्यांच्यासोबत त्यांचे आमदार जे आहेत ते सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचले। आपल्याला माहिती आहे विधान परिषद निवडणूक असेल तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील या पार्श्वभूमीवरती अजित पवार हे त्यांच्या सर्व आमदारांसह आणि मंत्र्यांसह सिद्धिविनायक मंदिरात आता पोहोचलेले आहे। ते बाप्पाचं दर्शन हे घेणार आहेत, कारण का ज्या पद्धतीने आपण पाहतोय राष्ट्रवादीला जे आहे ते कुठेतरी यश मिळालं नव्हतं। काल बैठक झाली राष्ट्रवादीची आणि या बैठकीत तशा पद्धतीनं पक्षाची वाटचाल असली पाहिजे आणि कशा पद्धतीनं प्रचार केला पाहिजे याची रणनीती जी आहे ती बैठकीत झाली आणि कालच सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेऊन त्या प्रचाराला जी आहे ती सुरुवात होणार होती। मात्र आज अजित पवार त्यांच्या आमदारांसह आणि मंत्र्यांसह ते सिद्धिविनायक मंदिरात पोहोचत आहेत। खरं तर दिलीप वळसे पाटील आता सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन जे आहे ते घेत आहेत, त्यामुळे अजित पवारांकडनं सगळ्या आमदारांसह जवळपास सगळेच आमदार जे आहेत ते त्यांच्यासोबत आहेत। पक्ष कार्यालयातनं ही एक बस करण्यात आली, बसच्या माध्यमातून थेट सिद्धिविनायक मंदिरात अजित पवार हे त्यांच्या मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह पोहोचलेले आहे। त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादीची एक प्रचाराची रणनीती किंवा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी जी आहे ही आता सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं आज अजित पवार त्यांच्या आमदारांसह या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नक्कीच विशाल, तुम्ही असंच आपल्या सोबत राहत। अजितदादा गट त्यांच्या मंत्री, आमदार, खासदारांसह आता सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। बसच्या आतमधली दृश्य सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। सर्व आमदार, खासदार जे आहेत ते यावेळेला त्यांच्या सोबत आहेत आणि काल महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती अजित पवार गटाची झालेली आहे। आगामी निवडणुकांची रणनीती नेमकी कशी असेल या संदर्भात बैठकांचं सत्र जे आहे ते सातत्यानं सुरू आहे। नरहरी झिरवाळ या दृश्यांमध्ये आपण पाहतोय आणि बसच्या आतमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। अजित पवार गटाचे आमदार, खासदार आणि मंत्री आता सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। अजित पवार स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। बैठकांचं सत्र सुरू आहे, रणनीती जी आहे ती ठरवली जाते। दिलीप वळसे पाटील आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहताय। काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झालेला होता आणि निवडणुकांमध्ये सुद्धा, लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा ते सक्रिय राहू शकलेले नव्हते आणि आता ज्यावेळेला त्यांची तब्येत व्यवस्थित झालेली आहे, बरी झालेली आहे, त्यावेळेला ते पुन्हा एकदा बैठकांमध्ये येऊ लागलेले आहेत आणि राजकारणामध्ये पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत आणि आता अजित पवार गटाचे आमदार, खासदार आणि मंत्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत असताना सुद्धा ते स्वतः या ठिकाणी आहेत। बाप्पाचं दर्शन जे आहे ते अजित पवार गटाकडून घेतलं जाणार आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये जे चित्र पाहायला मिळालेलं होतं, महायुतीला फटका बसला, महाविकास आघाडीनं बाजी मारल्याचं दृश्य लोकसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेलं होतं आणि आता पूर्णपणे रणनीती जी आहे ती महायुतीकडून आखली जाते आणि प्रत्येक गटाकडून, अजित पवार गट असो, शिंदे गट असो, त्याच्यानंतर भाजप पक्षाकडून अगदी बारीक बारीक गोष्टींवर आता लक्ष ठेवलं जात आहे आणि बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे। विधान परिषद निवडणुका अगदी 2-3 दिवसांवर आलेल्या आहेत। त्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा रणनीती जी आहे ती ठरवली जाते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा आता प्रत्येक पक्षाची, प्रत्येक गटाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि